तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नसणार आहे. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा जर का आपण मार्केटमध्ये बिहेवियर जर का ऑब्झर्व करायला गेलो तर बिफोर इलेक्शन इव्हेंट मार्केट एक स्ट्रॉंग गॅपअप, त्यानंतरनं फॉल, अगेन रॅली. आता मार्केटनं ऑलरेडी जर का याच्यामध्ये बघायला गेलो 23,400पासून 21 जवळपास 200, ओके, जवळपास 400, जवळपास मार्केट 1000 पॉईंटची रॅली जर का केला असेल तर थोडंफार वेट करू शकतो आपण मार्केटमध्ये, कारण की मार्केटमध्ये ऑलरेडी एक मोठे स्विंग्स ऑलरेडी आलेले आहेत. तर थोडंफार वेट केलेलं कधी पण बेटर राहू शकते मार्केटसाठी, कारण की मार्केट डेली 3000 पॉईंटवर 2000 पॉईंट खाली अशी मुवमेंट नाही करत आहे. ओके, तर मार्केट एवढे मोठे मोमेंटम केला असताना थोडंफार इथं वेट करू शकतं, कन्सॉल्टेशन करू शकतं आणि त्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो चांगल्या वेळेला. ऑब्वियसली जर का आपण बघायला गेलो तर मार्केट जिथून फॉल आला होता ऑलमोस्ट त्या लेवलच्या आसपास मार्केट एकदा आले. त्यानंतरनं आता जर का मार्केटमध्ये इथून परत फॉल आला तर अगेन मार्केटजवळ स्ट्रॉंग सपोर्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 23,000 एक सायकोलॉजिकल नंबर आहे. त्याच्या खाली ऑलमोस्ट 22,900पासून 22,400च्या आसपासचा एक स्ट्रॉंग लेवल आहे. याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथं ऑलमोस्ट 50%ची मोमेंटम येते. जर का आपण टॉप टू बॉटम जर का इथं फिबोनाची ड्रॉ केला तर याच्यामध्ये जास्त आपल्याला आयडिया येऊन जाईल. ओके, तर याच्यामध्ये इथं एक लेवल आलेले, इथूनपासून इथंपर्यंत हा जो झोन आहे हा एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकतो. इफ मार्केट इथून जर का फॉल आला तर त्या कंडिशनला ही एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करू शकते. मे बी मार्केट थोडंफार साईडवे जाऊ शकते, कन्सॉल्टेशन जाऊ शकते जोपर्यंत ह्या दोन लेवलच्या मध्ये मार्केट आहे तोपर्यंत. जर का मार्केट येणाऱ्या डेजमध्ये अप्पर साईडला म्हणजे रेजिस्टन्सच्या जवळ जर का मार्केट कन्सॉल्टेशन केलं आणि मग ब्रेकआउट आला तर एक चांगली मोमेंटम अपसाईडला पॉसिबल आहे. अदरवाईज जर का मार्केट सपोज मार्केट फॉल आला आणि हे जे मधलं लेवल आहे 22,600चं हे पण लेवल मार्केटनं ब्रेक केलं तर मार्केट परत ह्या रेंजमध्ये एक साईडवे मोमेंटम दाखवू शकते. बट करंटली आपल्याला काय दिसते की दिसते मार्केट एका रेजिस्टन्सच्या जवळ हॉल्ट करते. ही एक पॉझिटिव्ह साईन आहे. जोपर्यंत का मार्केट रेजिस्टन्सच्या जवळ हॉल्ट करते त्यानंतरनं मार्केट जर का रेंज ब्रेकआउट केला तर त्यामध्ये एक चांगली मोमेंटम आपण कॅप्चर करू शकतो अपकमिंग डेजमध्ये. जर का आपण इंट्राडे प्लॅन करायला गेलो तर सिम्पल काल आपण डिस्कस केलं होतं. मार्केट जर का गॅपअप झाला आणि जर का गॅपअप झाला, कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं तर मार्केट गॅप फिलअप करू शकतं. ओके, मोठे गॅपअप झाले तर का आपण बघायला गेलो तर मार्केट गॅपअप झालं, मार्केट अपसाईड मोमेंटम दाखवली, पण परत मार्केट 23,400पासून एक स्ट्रॉंग रॅली आली डाऊन साईडला आणि मार्केटनं गॅप पण फेल केला. आणि ओव्हरऑल जर का डे बघायला गेलो तर मार्केट साईडवे झालं. बिकॉज सिम्पल आहे, कारण की मार्केट दररोज ट्रॅव्हल नाही करणार. मार्केट ऑलरेडी बिग ट्रॅव्हलिंग झालेलं आहे, मोठ्या प्रमाणापेक्षा जास्त ट्रॅव्हलिंग मार्केट झालेलं आहे. तर कदाचित मार्केट येणारे 1 वीक 2 ते 3 दिवस मार्केट असं तुम्हाला चॉपीनेस दाखवू शकते. थोडंसं साईडवे मार्केट बघायला भेटू शकतं, ह्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. आता जर आपण बघायला गेलो उद्याच्याला कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, सिम्पल लॉजिक ठेवायचं आहे याच्यामध्ये. तर पूर्ण साईडवे एरिया आहे, याच्यामध्ये नो ट्रेड केलेलं कधी पण बेटर राहू शकते. बिग पोझिशनल ट्रेड तुम्हाला स्कॅल्पिंग त्यामध्ये बघायला भेटून जाईल, स्कॅल्पिंग करू शकता. बट पोझिशनल ट्रेड प्लॅन करत असाल तर थोडंसं वेट करू शकता. जर का मार्केट गॅप डाऊन झालं चुकून, जर का मार्केट आपल्याला 23,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे 22,900पासून 22,800 69च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर आपण याच्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा याच्यामध्ये 23,000पासून 22,913च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का भेटलं तरी पण आपण याच्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. आणि बेस्ट सिनारिओ राहील चुकून जर का मार्केट 23,82पासून 23,040 आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का ह्या लेवलमध्ये आलं तर आपण याच्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट गॅपअप झालं चुकून, जर का मार्केट गॅपअप झालं आणि जर का मार्केट 23,344पासून 23,400च्या आसपास जर का ओपन झाला, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला देन आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जोपर्यंत मार्केट 23,400च्या वरती सस्टेन नाही होत आहे तोपर्यंत आपल्याला तोपर्यंत आपल्याला त्याला लाँग साईडचा ट्रेड प्लॅन नाही करायचा, वेट करायचा आहे, अवॉइड करायचा आहे. जर का मार्केट ह्या दोन लेगच्या मध्ये जर का याच्यामध्ये इथं कुठं मार्केट ओपन झालं तर थोडंफार मार्केटमध्ये निगेटिव्ह टू रेंज बाउंड मार्केट बघायला भेटू शकतं. आता या बँक निफ्टीमध्ये जर का आपण बँक निफ्टीला ऑन डेली टाईम फ्रेम बघायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये पण एक टाईप ऑफ
याच्यामध्ये शूटिंग स्टार टाईप ऑफ पॅटर्न याच्यामध्ये दिसतो आपल्याला, जे की क्लिअर कट इंडिकेट करतो आहे जर का आजचा डे किंवा आजचा हायच्या वरती जर का मार्केट सस्टेन राहिलं तर एक अपसाईड मोमेंटम पॉसिबल आहे. जर का आजच्या डे लोच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहिलं तर उद्याच्याला आपल्याला डाऊनसाईड मोमेंटम पॉसिबल होऊ शकते. जर का मार्केट जर का आजचा डे हाय आणि आजचा डे लोच्या मध्ये जर का मार्केट राहिलं तर थोडंफार साईडवे मार्केट राहू शकते. आणि ह्याच्यामध्ये पण सेम जसं आपण डिस्कस केले होते तर मल्टिपल टाईम मार्केट रेजिस्टन्स केलं होतं, मार्केट ब्रेकआउट आला, त्यानंतर जे आपण रेजिस्टन्स प्लॅन केले होते एक्झॅक्टली त्या लेवलपासून मार्केट परत ह्याच्यामध्ये फॉल आला आणि त्यानंतरनं अपसाईडलाच मार्केट ह्याच्यामध्ये सस्टेन होत आहे. उद्या जर का मार्केट गॅपअप झालं आणि जोपर्यंत का मार्केट 50,304 पासून 49,600च्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला साईडवे मार्केट बघायला भेटेल. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉल्टेशन केलं, आजचा डे लो ब्रेक केला तर त्याच्यामध्ये स्कॅल्पिंगमध्ये डाऊनसाईडचा ट्रेड याच्यामध्ये बघायला भेटू शकतो. जर का मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन झालं चुकून जर का मार्केट 49,250 पासून 49,425च्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन दाखवला तर आपण याच्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड पण करू शकतो. किंवा याच्यामध्ये सपोज जर का मार्केट 49,000 सायकोलॉजिकल नंबर आहे, 49,100 पासून 48,900च्या आसपास जर का आला पॉझिटिव्ह ट्रान्झॅक्शन दाखवला तरी पण आपण याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर का ह्याच्यामध्ये काही पण चेंजेस राहिले then आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.